मी डॉक्टर संजयराव तायडे पाटील, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा। मेस्टा ही संघटना राज्यभरामध्ये 20,000 शाळांचं नेतृत्व करते। आतापर्यंत शासन दरबारी अनेक अधिवेशनं घेऊन, आंदोलनं करून, अनेक निवेदनं देऊन विद्यार्थ्यांचा 25% मोफत प्रवेशाचा फी परतावा आम्ही शासनाकडे मागत आलेलो आहोत। आरटीईच्या कायद्यानुसार हा फी परतावा शासनाने प्रवेश झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत देणं बंधनकारक आहे, परंतु शासनानेच कायदा मोडला। 2016 पासून आतापर्यंत 2400 कोटी रुपये शासनाकडे थकले, परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांची दया येत नाही असंच म्हणावं लागेल। आज एका शाळेमध्ये 400 विद्यार्थी झाले। 50 लाखापासून तर 2-2, 3-3 कोटीपर्यंतचा निधी एका शाळेचा थकला। एका जिल्ह्याचा विचार केला तर कोणाचे 50 कोटी, कोणाचे 100 कोटी, कोणाचे 150 कोटी अशा प्रमाणामध्ये त्या जिल्ह्याचा निधी हा थकलेला आहे आरटीई फी परतावा म्हणून। परंतु केंद्र सरकारकडून आलेला जो काही आरटीईसाठी निधी आहे तो सराईतपणे शासन हे दुसऱ्या योजनांकडे वळवतं आणि आम्हाला मात्र दरवर्षी तोंडाला पाणी पुसले जातात। यावर्षी तर इतका निधी शिल्लक असून देखील फक्त 45 कोटी रुपये शासनाने आम्हाला देऊ केले। आजपर्यंत एकाच्याही खात्यावरती ते 45 कोटी जमा झाले नाही, फक्त घोषणा झाली। पण एका जिल्ह्याची जर निधी 100 कोटीपर्यंत तर 45 कोटी वाटणार कोणाला? अख्ख्या महाराष्ट्रात कसे वाटणार ते? अशी अवस्था तयार झाली। म्हणून शासनाला विनंती आहे की आजपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने जी काही आंदोलनं केली त्याला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद तर दिलाच नाही। आज आम्हाला नाविलाजानं एक कठोर पाऊल उचलावं लागत आहे की यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये नवीन आलेल्या आरटीईचे जे काही ऍडमिशन्स असतील त्या ऍडमिशनचा आम्ही फी परतावा जो शासनाकडे आम्हाला बाकी आहे देणे, त्या फी परताव्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही फी पालकांकडून घेऊ आणि तेव्हाच त्या विद्यार्थ्याला प्रवेश देऊ। पालकांना विनंती आहे की गैरसमज करून घेऊ नये, परंतु शासनाने आमचा निधी ज्या वेळेस वितरित करेल त्या वेळेस आम्ही तुम्हाला तो आलेला फी परतावा हा वापस दिला जाईल। परंतु तुम्ही मात्र आम्हाला आता यावेळेस फी दिली पाहिजे, कारण आमच्याकडे आरटीईचे 400, 300 विद्यार्थी झाले, ते शिकवायचे कसे? शिक्षकांचे पगार आहेत, वाढलेली महागाई आहे, लाईट बिल आहे, बिल्डिंगचं भाडं आहे, म्हणजे या सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्याचबरोबर स्टेशनरी आहे, ह्या सगळ्यांचा खर्च निघणार कसा? आणि म्हणून शाळा ह्या अत्यंत डबघाईला आलेल्या आहेत। अक्षरशः काही शाळा लॉकडाऊनच्या नंतर बंद झाल्या। ही अवस्था फक्त शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ओढवल्या गेली। शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, यासाठीच हे पाऊल उचललं गेलेलं आहे। म्हणून पालकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित हा आरटीईचा निधी आम्हाला वर्ग करावा, जेणेकरून पालकांची म्हणजे हेळसांड होणार नाही किंवा पालकांची गैरसोय होणार नाही, विद्यार्थ्यांची हेळसांड होणार नाही। अशा प्रकारे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।